नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी। मोटेगावकर लातूरमधील नामांकित आरसीसी क्लासेसचा संचालक। मोटेगावकरनंच नीट पेपर सर्क्युलेट केल्याचा आरोप। शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये लीक झालेले नीटचे पेपर सापडले। विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला पेपर दिल्याचं तपासात समोर। 3 मे रोजीच्या पेपरची प्रश्नपत्रिका 23 एप्रिललाच मिळवली। लातूरमध्ये मोटेगावकर क्लासेसच्या कॅम्पसमध्ये शिवसेना आक्रमक। क्लासेसच्या बोर्डाला काळं फासत मोटेगावकरच्या संपत्तीची चौकशीची मागणी। तर अकोल्यामध्ये मोटेगावकर क्लासेससमोर मनसेचं आंदोलन। ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। नंदनवन निवासस्थानी घेतलेल्या भेटीचं कारण अस्पष्ट। ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असताना भेट झाल्यामुळे चर्चांना उधाण। विकास कामांसंदर्भात शिंदेंची भेट घेतली। ठाकरेंची साथ सोडणार नाही, नागेश आष्टीकर यांचं स्पष्टीकरण। तर मी उपमुख्यमंत्री असल्यामुळे सर्वच पक्षाचे नेते भेटतात, शिंदेंची प्रतिक्रिया। कांदा प्रश्नी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। अंबादास दानवेंच्या नेतृत्वात समृद्धी महामार्गावरती आंदोलन। चक्काजाम केल्यामुळे 40 ते 50 जणांविरोधात गुन्हे दाखल। मर्यादित इंधन साठ्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा। काही जिल्ह्यांमध्ये इंधनासाठी नागरिक ताटकळत, तर अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक। नांदेडमध्ये गॅस वितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिक रस्त्यावर। नायगावात रिकाम्या टाक्या रस्त्यावरती फेकून चक्काजाम आंदोलन। बुक करून सुद्धा गॅस मिळत नसल्यामुळे संताप। काही काळ वाहतूक विस्कळीत। ज्याच्या खालून भारतात पाईपलाईन आणण्याचा विचार। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात याच मुद्द्यावरती विचार सुरू। आमदार गोपीचंद पडळकरांचा दावा। डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण। एका डॉलरसाठी आता मोजावे लागणार 96.33 रुपये। आखाती देशातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम। नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरव। नरेंद्र मोदींचा हा 32वा जागतिक सन्मान। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडनं मोदींचं अभिनंदन। एसटीच्या तिकीट दरात 31 मे पर्यंत कोणतीही वाढ नाही, मात्र केंद्र आणि राज्यांना मदत न केल्यास भाडेवाढ अटळ। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीत रायगड रत्नागिरीची जागा राष्ट्रवादीला सुटणार। पालकमंत्रीपदाचं गोगावलेंचं स्वप्न पूर्ण होण्याची चिन्ह। राष्ट्रवादीतला विसंवाद दूर करण्यासाठी सुनेत्रा पवारांचा पुढाकार। तटकरे पटेलांशी फोनवरनं संवाद साधल्याची सूत्रांची माहिती। तर पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवरती पटेल तटकरेंनी नाराजी व्यक्त केल्यामुळे आमदारांमध्ये संभ्रम। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधान परिषद निवडणुकीची घोषणा। 18 जूनला मतदान, 22 जूनला मतमोजणी होणार। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार। 2026 मध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार भरपाई देणार। शासन निर्णय जाहीर। बाधित शेतकऱ्यांसाठी 164 कोटी 83 लाखांचा निधी मंजूर। बंधू अशोक खरातनं बेनामी खात्यातनं 3 महिन्यात 52 कोटी रुपये काढले। बांधकाम व्यावसायिक जासूद आणि परब विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पैसे काढल्याची माहिती। ब्लॅक मनी व्हाईट करून विदेशात पळण्याचा प्लान होता। साखरपुड्यासाठी निघालेल्या वराण्यांच्या ट्रकचा पालघरमध्ये भीषण अपघात। 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त करत 5 लाखांची आर्थिक मदत घोषित। पुण्यामध्ये धावत्या कारमध्ये महिलेवरती अत्याचार। मुंढवा कोरेगाव पार्क रोडवरची संतापजनक घटना। घरी सोडण्याच्या बहाण्यानं अत्याचार केल्याची माहिती। 2 आरोपी अटकेत। अमरावतीच्या परतवाडामध्ये ओळख लपवून अल्पवयीन मुलीवरती अत्याचार। परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आरोपी मोहम्मद शारिकला पोलिसांकडून बेड्या। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे। अकोला, अमरावती आणि वर्ध्यामध्ये सर्वाधिक 46 अंश तापमानाची नोंद। हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन।